नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अनामिका रजनीसोबत बोलत असते। रजनी मात्र तिला म्हणत असते की मी थांबते थोडा वेळ, परंतु अनामिका म्हणते नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा, बिंदास जा। तर तेव्हा रजनी म्हणते पण काही लागलं तर मला आवाज दे हं। तेव्हा मात्र आता लगेचच अनामिका म्हणते की तुम्ही काळजी नका करू, तुम्ही जा, मी आहे ना इथे। रजनी मात्र तिथून निघून जाते, परंतु रजनी निघून जाताच आता अनामिका मनाशी हसते, कारण तिचे सगळे प्लॅन हे सक्सेस होत असतात। दुसरीकडे कला मात्र झोपी गेलेली असते। आता अद्वैत तिथे काम करत असतो आणि तो तिच्याकडे बघू लागतो, खरंच ही किती चांगली आहे, माझ्यासाठी किती काही काही करते आणि अति आगाऊ जरी असली तरी सुद्धा मनाने खूप चांगली आहे। तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की कलाला मच्छर चावतो आहे, त्यामुळे आता चांदेकरांच्या घरात मच्छर कसा काय असं म्हणतात। आता तो मच्छरची बॅट आणतो आणि मच्छर मारण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर मात्र आता तिला आवाजाने झोप येणार नाही असं विचार करून मच्छरला पकडतो। दुसरीकडे मात्र आता तिला थंडीही वाजत असते। तेव्हा आता अर्णव तिला शांत झोपवतो आणि एसी कमी करतो। त्यानंतर विचार करतो बाहेर पाऊस आहे त्यामुळे एसीच बंद करतो, पण मला कशी झोप येणार, पण हरकत नाही, तिच्यासाठी मी एवढं ॲडजस्ट तर करूच शकतो। आणि असं म्हणून आता अद्वैतला एसी शिवाय झोप येत नाही, परंतु तो आता कलासाठी बिना एसीचा झोपायला तयार होतो। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कलाची कामाची मडकी असतात, त्यावर मात्र अद्वैत पेंटिंग करतो, हे बघून कला चिडते। त्यानंतर मात्र अद्वैत आता तिच्यासाठी काहीतरी करत असतो, हे कला बघत नाही। त्यामुळे आता अद्वैत लगेचच म्हणतो मी नीट करून देतो तुला सगळं, आणि तेवढ्यात त्याच्या हातनं मटकी फुटतात आणि त्यामुळे कला अजूनच चिडते। दुसरीकडे मात्र आबा कलाला विचारतात की आता काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा कला म्हणते की मला खात्री आहे त्याच्यासोबत अजून एक माणूस होता, आणि हे मात्र रोहिणी ऐकते। त्यानंतर ती मनाशी विचार करते की आता अजून काहीतरी प्लॅन करायला हवा, की असा प्लॅन करायला हवा की ही कला मात्र एकदम गप्प बसेल। मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।